के बाजपौली पुलिस को गश्त के दौरान दो संदिग्ध युवक ई रिक्शा में दोपहिया वाहन ले जाते हुए दिखाई दिए। पुलिस को संदेह आने से पुलिस ने दोनों से पूछताछ की तो दोनों ने बताया कि ई रिक्शा और दोपहिया वाहन दोनों अलग अलग पुलिस थाना हद से चोरी की हुई है, जिसमें पुलिस ने बाजपौली और सीतामढ़ी पुलिस थाना हद शामिल है। पुलिस ने तुरंत दोनों आरोपियों को हिरासत में लिया। आरोपी हर्षल बोतले चंद्रपुर निवासी और अल्पेश कोटागड़े बाजपौली निवासी बताया जा रहा है। आरोपियों पर इसके पहले भी कई चोरी के मामले दर्ज होने की जानकारी बताई जा रही है। प्राप्त जानकारी के अनुसार आरोपी अपना शौक पूरा करने के लिए चोरी की घटना को अंजाम देते थे। फिलहाल पुलिस ने दोनों आरोपियों को गिरफ्तार कर लिया है। पुलिस ने इस मामले में आरोपियों से 1,30,000 का माल बरामद कर लिया है। आगे की जांच बाजपौली पुलिस कर रही है। आज सकाळी बाजपौली हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना आम्हाला दोन संशयित इसम आढळून आले। त्यामध्ये एका आरोपीचं नाव आहे हर्षल दामोदर बोतले, हा राहणारा रामनगर चंद्रपूर येथील आहे आणि त्याचा मित्र अल्पेश प्रशांत कोटागळे हा बुद्धनगर बाजपौली येथे राहणार आहे। तो एका मॅक्सीमध्ये एक टू व्हीलर आहे प्लेजर, ती टू व्हीलर घेऊन जात असताना आम्हाला संशयास्पदरित्या मिळून आल्याने आम्ही त्यांच्याकडे चौकशी केली। मात्र चौकशी अंती असं आढळून आलं की पोलीस स्टेशन बाजपौली येथे टेकानाका इथून 15 दिवसापूर्वी एक ई रिक्षा चोरीला गेली होती। MH40 BF 1908 ही चोरीला गेली होती। त्यानंतर प्लेजर गाडीविषयी माहिती घेतली असता ती सीताबर्डी येथून सुद्धा चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली होती। ह्या दोन आरोपी आम्ही सध्या अटक केलेले आहे। अटक आरोपीचे रेकॉर्ड पाहता त्यांच्यावर रामनगर चंद्रपूर येथे आणि पोलीस स्टेशन बाजपौली इथे पण त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत। चोरी करण्याचा एकच उद्देश होता की जे हौस बागवण्यासाठी किंवा मोजमस्ती करण्यासाठी त्यांनी चोरी केल्याचे उघडकीस आलेले आहे। आरोपी हा सध्या काय काम करत नाही, इकडे तिकडे फिरणारच होता, त्यामुळे आम्हाला संशयरित्या आढळून आला होता। सध्या आरोपी हा सीताबर्डीतून गाडी चोरी करताना आणि बाजपौली हद्दीतून कमाल चौक ते वैशालनगर या ठिकाणी गाडी ई रिक्षातून घेऊन जात असताना आम्हाला मिळाल्याने आम्ही त्यांना ताब्यात घेऊन पुढची कारवाई केली आहे। साधारण 1,30,000 रुपयाचा मुद्देमाल मी जप्त करण्यात आलेला आहे आरोपीकडून आणि या तपास कामामध्ये माननीय वरिष्ठांचे सहकार्य घेऊन त्यानंतर पोलीस हवालदार ज्ञानेश्वर भोगे, त्यानंतर पोलीस हवालदार इम्रान शेख, त्याचबरोबर रमेश मेनेवार, NPC अनिल धुळे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल चिटके, संतोष शेंद्रे आणि गगन यादव यांचे सहकार्य लाभलेले आहे।